हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, आपण सगळेच पालक मुलांच्या प्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी बद्दल सतत ऐकत असतो आणि वाचत असतो. जर मुलं सतत आजारी पडत असतील, वातावरणात थोडासाही बदल झाला तरी सुद्धा मुलं आजारी पडत असतील तर त्यांच्या प्रतिकारशक्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा वेळी सामान्यपणे सर्दी, खोकला, ताप, जुलाब होणे, भूक कमी होणे, चिडचिड करणे अशा समस्या उद्भवतात. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय काय करू शकतो हे पाहूया. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. फ्रेंड्स, बाळ जन्माला आल्यानंतरचे 6 महिने त्याच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळ 6 महिन्याचा होतपर्यंत त्याला फक्त आईचेच दूध दिले गेले पाहिजे. त्यातून त्याला खूप सारी पोषक तत्वे मिळतात. मॉडर्न सायन्सने सुद्धा बाळाची प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आईचे दूध हे खूप गरजेचे आहे असं म्हटले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला तेल मसाज दिला गेला पाहिजे. आयुर्वेदात बाळाला मसाज करण्याचे खूप महत्त्व सांगितले गेले आहे. पहिले 6 महिने बाळाला तिलाच्या किंवा खोबरेल तेलाच्या तेलाने मसाज करावी. मसाजमुळे शरीराचे बल वाढण्यास मदत होते. पहिले 6 महिने या 2 गोष्टी बाळाच्या प्रतिकारशक्तीचा पाया भक्कम करतात. 6 महिन्यानंतर बाळाला आईच्या दुधासोबत पचेल असेच अन्न खायला द्यावे. मुले 16 वर्षाची होतपर्यंत त्यांना सकस आहार द्यावा आणि जंक फूड पासून त्यांना दूर ठेवावे. त्याचबरोबर ज्या पदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्ह आहेत असे पदार्थ सक्तीने टाळावेत. आता समजून घेऊया बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय काय करावे. पहिला आहे जेवणात तुपाचा समावेश करावा. तुपामुळे शरीराची अग्नी चांगली राहते आणि शरीराला बळ मिळतो. दुसरा आहे वयात येणाऱ्या मुलांनी दिवसातून कमीत कमी 30 मिनिटे मैदानी खेळ खेळावेत. तिसरा आहे सर्व वयोगटातील मुलांनी कमीत कमी 30 मिनिटे सूर्याचं कवलं ऊन अंगावर घ्यावं. सूर्याच्या कोवल्या उन्हातून विटॅमिन डी मिळते आणि विटॅमिन डी चा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगला उपयोग होतो. चौथा आहे मुलांचा स्क्रीन टाइम कमी करून ते जास्तीत जास्त शांत झोपतील यासाठी प्रयत्न करावा. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पाचवा आहे त्याचबरोबर मुलांना दररोज च्यवनप्राशचे सेवन करायला सांगावे. जर तुमच्या घरी च्यवनप्राश नसेल तर तुम्ही आवळ्याचा चूर्ण अर्धा चम्मच पाण्यासोबत मुलांना द्यावा. आवळ्यामध्ये असणारे विटॅमिन सी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. 6वं आहे अनेकदा प्रतिकारशक्तीचा संबंध आपल्या ताणाशी असतो, म्हणून प्रयत्न करावा की मुलं तणावमुक्त राहतील. मुलांची इतर कोणाशी तरी तुलना केल्याने किंवा त्यांना घाबरवल्याने त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. 7वं आहे मुलांना सकाळी किंवा संध्याकाळी एकदा तरी योग करण्याची सवय लावावी. मुलांना प्राणायाम आणि विविध आसनांचे महत्त्व समजून सांगावे. प्राणायाम केल्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन चांगले राहते. हिमोग्लोबिन मुळे आपली प्रतिकारशक्ती चांगली वाढते. 8वं आहे लहान मुलांना कधीही वेगळं जेवायला बसू नये आणि त्यांना वेगळं जेवण देऊ नये. जे पदार्थ आपण खातो तेच पदार्थ त्यांना सुद्धा खायला द्यावे. बाळाला आपल्यासोबत पंक्तीत बसण्याची सवय लावावी. त्यामुळे त्याला विविध प्रकारची खनिजे आणि जीवनसत्वे मिळतील आणि त्याला कधीही टॉनिक लावण्याची गरज पडणार नाही. आणि तुम्ही इतकं करून सुद्धा जर तुमचं मूल आजारी पडत असेल तर तुम्ही बाळावर घरात उपचार करण्यापेक्षा लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात योग्य ते बदल करावेत. दुसरं आहे जेव्हा मुले आजारी असतात तेव्हा त्यांना द्रव्य म्हणजेच पातळ पदार्थ खायला द्यावे. जेव्हा मुले आजारी असतात तेव्हा तुम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सूप आणि काढे प्यायला देऊ शकता. तुम्ही काढा बनवताना मुलांना त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि छोटा आल्याचा तुकडा टाकू शकता, कारण यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे सर्दी आणि खोकल्यासाठी अतिशय उत्तम असतात. तिसरा आहे 16 वर्षापर्यंत मुलांना कफ जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते, म्हणून या काळात मुलांना कफ वाढवणारे पदार्थ देऊ नये, जसे की आईस्क्रीम, थंड पदार्थ, मिठाई. फळे जास्त प्रमाणात खाली की कफ वाढतं, म्हणून फक्त सीझनल फळे खावी आणि सीझनल फळे सुद्धा मुलांना योग्य प्रमाणात द्यावी. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.
बाय.